Hello guys, in previous lecture we have studied draw toolbar. Total 3 videos मी या draw toolbar चे बनवलेले आहे. So now let's take a quick revision of draw toolbar. तर draw toolbar मध्ये किती टूल्स असतात त्याच्यावरनं आपण क्विक रिव्हिजन करणार आहे आणि त्याचे शॉर्टकट्स पण आपण रिवाइज करणार आहे. फर्स्ट लाइन कमांड शॉर्टकट आहे एल एंटर. सेकंड कंस्ट्रक्शन लाइन शॉर्टकट आहे एक्सेल एंटर. थर्ड पॉलीलाइन शॉर्टकट आहे PL एंटर. फोर्थ पॉलीगॉन शॉर्टकट आहे POL एंटर. फिफ्थ रेक्टँगल शॉर्टकट आहे REC एंटर. सेवन्थ सर्कल शॉर्टकट आहे C एंटर. 8 स्प्लाइन शॉर्टकट आहे SPL एंटर. 9 रिव्हिजन क्लाउड शॉर्टकट आहे REVC एंटर. 10 इलिप्स शॉर्टकट इज इलिप्स EL एंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट इलिप्स आर्क. नेक्स्ट मेक ब्लॉक शॉर्टकट इज B एंटर. नेक्स्ट इन्सर्ट ब्लॉक शॉर्टकट इज I एंटर. नेक्स्ट पॉइंट शॉर्टकट इज PO एंटर. नेक्स्ट हैच शॉर्टकट इज H एंटर. नेक्स्ट ग्रेडियंट शॉर्टकट इज GR एंटर. नेक्स्ट रीजन शॉर्टकट इज REG एंटर. नेक्स्ट टेबल shortcut is TB enter. So these are the tools which we have studied in our draw toolbar or in our previous 3 lectures. So now let's start with a new toolbar. So नवीन toolbar आहे आजचा आपला modify toolbar. तर आता हा ॲक्टिवेट कसा करायचा आहे तर सेम मेथड आहे. शॉर्टकट आहे -TO एंटर. त्याच्यानंतर आता टूलबारचं नाव काय आहे तर मॉडिफाय. तर मॉडिफाय हे नेम टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर शोवर तुम्हाला येऊन क्लिक करायचं आहे बरोबर. तर अशा पद्धतीने हा मॉडिफाय टूलबार आहे तो तुमचा इथे क्रिएट झालेला आहे किंवा पॉपअप झालेला आहे. आणखीन एक तुम्हाला मी सेकंड मेथड सांगतो टूलबार आणायची. So for that we need to click on the tools from the menu bar, then select the toolbar option, then select the AutoCAD and then select the required toolbar. आता आपल्याला इथून कुठला टूलबार पाहिजे मॉडिफायचा. सो दॅट्स वाय आय एम गोइंग टू क्लिक ऑन मॉडिफाय टूलबार. सो तुमचा मॉडिफाय टूलबार आहे हा इथे अशा पद्धतीने परत आलेला आहे. तर टोटल 2 मेथड मी सांगितले आहे. त्या 2 मेथडमधली तुम्ही कुठलीही मेथड ॲडॉप्ट करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही PDF फाईल्स दाखवतो आहे आजच्या लेक्चरच्या. सो यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ड्रॉइंग और यू कॅन डाउनलोड द PDF ज्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे बरोबर. चालेल. तर आपण आता हे एक पहिलं ड्रॉइंग करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड. तर हे पण सेकंड ड्रॉइंग आपण करणार आहे. सो नाव लेट्स स्टार्ट विथ अ कमांड इरेज. चालेल. आता इरेज म्हणजेच काय कुठलीही गोष्ट आपल्याला खोडायची आहे किंवा तर त्या ड्रॉइंगमधून मला अननेसेसरी ती गोष्ट काढायची आहे तर मी काय करणार इरेज ही की यूज करणार आहे. शॉर्टकट आहे E एंटर. चालेल. सो नाव आय एम गोइंग टू ड्रॉ अ रेक्टँगल. कुठल्याही डायमेन्शनचा असू दे काय प्रॉब्लेम नाही. फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट मी कुठलाही देतो आहे बरोबर. चालेल. Next, I have to erase this rectangle. So with the help of erase command, I can do that. Shortcut is E enter.
ई एंटर यूज केलं. त्याच्यानंतर आपल्याला डायनॅमिक इनपुट काय म्हणत आहे, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. बरोबर. डायनॅमिक इनपुट म्हणजेच काय, जे तुमच्या कर्सरच्या बरोबर खाली लागूनच आहे, जे ब्लू विंडोमध्ये लिहिलेलं आहे त्याला आपण डायनॅमिक इनपुट असं म्हणतो. बरोबर. चालेल. तर डायनॅमिक इनपुटमध्ये काय हिंट दिलेली आहे, सिलेक्ट द ऑब्जेक्ट म्हणजेच काय, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. सो मला आता काय इरेज करायचं आहे, इथे रेक्टँगल इरेज करायचं आहे. म्हणून मी या रेक्टँगलवर आलो आणि लेफ्ट क्लिक माऊस बटन क्लिक केलं. त्याच्यानंतर एंटर दाबलं. तर अशा पद्धतीने माझा जो ऑब्जेक्ट आहे तो इरेज झालेला आहे. बरोबर. चालेल. मी एकदा कंट्रोल झेड परत करतो आहे, सो दॅट माझी ॲक्शन आहे ती अंडू होणार आहे. बरोबर. आता ही इरेज करण्याची एक मेथड झाली. सोपी मेथड पण तुम्ही ॲडॉप्ट करू शकतात. मी या रेक्टँगलला सिलेक्ट केलं अँड विथ द हेल्प ऑफ डिलीट की मी ते रेक्टँगल तो आहे, तो स्केच आहे, तो डिलीट करू शकतो. सो इरेज या मेथडचं तुम्हाला एक अल्टरनेट पण ऑप्शन दिलेलं आहे. मी सिलेक्ट करून त्या ऑब्जेक्टला डिलीट की ही अप्लाय करायची, सो दॅट जो ऑब्जेक्ट आहे तो तुमचा डिलीट होऊन जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉपी कमांड. शॉर्टकट इज CO एंटर. कॉपी म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जसाचं तसं क्रिएट करणे एखाद्या स्पेसिफिक डिस्टन्सवर. बरोबर. किंवा त्याच पॉईंटवर. तर आता आपण कॉपी कमांड बघणार आहे. शॉर्टकट इज CO एंटर. राईट. देन सिलेक्ट द ऑब्जेक्ट. दॅट्स वाय मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर एंटर. ओके. देन वी हॅव टू गिव अ बेस पॉईंट फॉर अ कॉपी. चालेल. मला आता एक बेस पॉईंट द्यायचा आहे कॉपी या कमांडसाठी, किंवा मी म्हणेन की कॉपी करण्यासाठी मला एक पॉईंट द्यायचा, सो दॅट मी ऑब्जेक्ट आहे तो त्या बेस पॉईंटवरनं उचलणार आहे आणि स्पेसिफिक डिस्टन्सवर ठेवणार आहे. सो मी आता काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल बेस पॉईंट मी हा कॉर्नर क्लिक केला, लेफ्ट क्लिकने क्लिक करायचं आहे, केला. चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला या पॉईंटपासून किती लांब ठेवायचं आहे हे डिस्टन्स तुम्ही इथे देऊ शकतात. लेट्स से मला या पॉईंटपासून 500 mm लांब ठेवायचं आहे, किंवा 1000 mm आपण म्हणूया. चला 1000 mm लांब ठेवायचं आहे. सो मी टाईप करणार 1000. त्याच्यानंतर एंटर. तर बघा 1000 mm वर शिफ्ट झालेलं आहे. तसंच मला या पॉईंटपासून वर 1000 mm वर शिफ्ट करायचं आहे. दॅट्स वाय 1000 एंटर. बरोबर. सेम मला या साईडला लेफ्ट साईडला पण 1000 mm ने शिफ्ट करायचं आहे. सो 1000 एंटर. बरोबर. आणि आता मी एस्केप प्रेस करणार आहे. चालेल. आता काय करूया, त्या पॉईंटमधलं ना आपण डिस्टन्स चेक करूया. सो मी काय केलं, रिबनवर गेलो, डायमेन्शनमधून ड्रॉपडाऊन बटन सिलेक्ट करून लिनियर डायमेन्शन सिलेक्ट करणार आहे. फर्स्ट पॉईंट. देन सिलेक्ट द सेकंड पॉईंट. बरोबर. आणि हे बघा किती डिस्टन्स आलेलं आहे, 1000 mm. तर आपली जी कॉपी कमांड आहे ती आपण बरोबर पद्धतीने एक्झिक्यूट केलेली आहे. एंटर. नीट झूम करून सिलेक्ट करायचं आहे पॉईंट, फर्स्ट पॉईंट, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट. बघा परत 1000 mm आपलं डिस्टन्स आलेलं आहे. बरोबर. अगेन एंटर. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, अगेन 1000 mm डिस्टन्स आलं आहे. सो आता ही जी कॉपी कमांड आहे, बरोबर, ती आपण एक्झिक्यूट केलेली आहे. तर आता या कॉपी कमांड आहे ती कशी मी एक्झिक्यूट केली, पॉईंट टू पॉईंट कॉपी केलं. आता ज्या पद्धतीने मी कॉपी केलेलं आहे त्याला आपण पॉईंट टू पॉईंट कॉपी असं म्हणूया. बरोबर. चालेल. इफ तुमच्याकडे डिस्टन्स नाही आहे, रँडम डिस्टन्सवर तुम्हाला कॉपी करायचं आहे, तर तुम्ही करू शकतात CO एंटर. सिलेक्ट द ऑब्जेक्ट. एंटर. सिलेक्ट द बेस पॉईंट. बरोबर. आणि आता इथे तुम्ही डिस्टन्स दिलं नाही तरी चालेल. मला रँडम डिस्टन्सवर येऊन प्लेस करायचं आहे. सो मी रँडम डिस्टन्सवर लेफ्ट माऊस बटन आहे तो क्लिक करणार आहे. बघा रँडम पॉईंटवर. तर अशा पद्धतीने आपलं
पॉईंट टू पॉईंट आपण कॉपी केलेलं आहे. बरोबर. चालेल. आणखीन एक गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल मी किती सर्कल ड्रॉ केलं कुठल्याही पॉईंटला. बरोबर. चालेल. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, हे जे सर्कल आहे ना तेच मला कॉपी करायचं आहे सेम डिस्टन्सपासून. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल या पॉईंटवरून ते सर्कलच्या सेंटर पॉईंटपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स मला बाकीच्या रेक्टँगलमध्ये पण ठेवायचं आहे. बरोबर. चालेल. तर मी आता काय करणार आहे ते नीट लक्ष द्या. CO एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. कॉपी करण्यासाठी आपल्याला कुठला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, सर्कल. बरोबर. त्यानंतर एंटर. आता बेस पॉईंट कुठला द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता बेस पॉईंट आहे तो मी कुठला देईन माहिती आहे, हा जो कॉर्नर आहे किंवा हा कॉर्नर आहे, या 4 कॉर्नरपैकी कुठलाही कॉर्नर देईन किंवा जॉमेट्रिकल सेंटर देईन किंवा हे जे 4 आपल्या लाईन्स आहे त्यांचा पण मिड पॉईंट मी देऊ शकतो. बरोबर. तर बघा काय होणार, मी बेस पॉईंट हा दिला. बरोबर. क्लिक केलं लेफ्ट माऊस बटनने. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं, नेक्स्ट रेक्टँगलवर त्याच पॉईंटवर येऊन क्लिक केलं. बरोबर. म्हणजे हा जो कॉर्नर पॉईंट आहे तसंच या रेक्टँगलचा हा कॉर्नर पॉईंट आहे. तर या पॉईंटवर येऊन क्लिक केलं. सेम अबाउट या पॉईंटवर क्लिक केलं. वर पण सेम अबाउट त्याच पॉईंटवर क्लिक केलं. त्याच पॉईंटवर क्लिक केलं. बरोबर. चालेल. जर आता तुम्ही इथून डिस्टन्स चेक केलं माझं ओरिजिनल सर्कलच्या सेंटरपासून ते या कॉर्नरपर्यंत, तर बघा किती आहे इथे आता करंट किती आहे 157.87. बरोबर. आता हेच डिस्टन्स आहे ना बाकीच्या सर्कलच्या सेंटरचं पण असेल. बघा, सर्कलचा सेंटर सिलेक्ट केला, त्याच्यानंतर कॉर्नर पॉईंट सिलेक्ट केला. बघा येत आहे बरोबर 157.87. एंटर टू ॲक्टिवेट द प्रिव्हियस कमांड. बरोबर. फर्स्ट पॉईंट सर्कलचा सेंटर पॉईंट बघा आहे 157.87. बरोबर. एकदा वरचं पण आपण चेक करूया. सिलेक्ट द फर्स्ट पॉईंट अँड सेंटर पॉईंट. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असणार की कॉपी कमांड आहे ती आपण कशी यूज करू शकतो. पहिलं तर आहे आपण डिस्टन्स टाकून एखाद्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवरून ऑब्जेक्ट कॉपी करू शकतो किंवा रँडम डिस्टन्सवर ठेवून कॉपी करू शकतो और एका स्पेसिफिक बेस पॉईंटवर ठेवून अदर ऑब्जेक्ट आपण कॉपी करू शकतो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने कॉपी कमांड आपण एक्झिक्यूट केलेली आहे. सो आता हे सगळं ऑब्जेक्ट डिलीट करतो आहे मी. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिरर कमांड. चालेल. आता मिरर कमांडसाठी मी किती शेप रेडी करतो रेक्टँगलचा आणि त्याच्या आतमध्ये एक सर्कलचा पण शेप ड्रॉ करतो. बरोबर. चालेल. आता मला हे दोन्ही ऑब्जेक्ट आहे ते मिरर करायचे आहे. सो फॉर मिरर वी नीड अ मिरर लाईन. बरोबर. चालेल. मग एक काम करतो, मी मिरर लाईन क्रिएट करतो. पहिले काय करीन याच पॉईंटवर क्रिएट करीन. बरोबर. चालेल. त्यानंतर काय करीन या लाईनला सिलेक्ट करणार आणि मूव करतो विथ द हेल्प ऑफ मूव कमांड. चालेल. आपल्या मूव कमांड पण आपले शिकणार आहे. मूव कमांडचा जो सिम्बॉल आहे तो इथे आहे. बरोबर. शॉर्टकट आहे एम एंटर. सो आता बघा मूव कमांड मी तुम्हाला शिकवतो आहे. पहिलं काय करायचं, मूवसाठी शॉर्टकट एम एंटर प्रेस करायचा. देन वी हॅव टू सिलेक्ट ऑब्जेक्ट. तर आपल्याला कुठला ऑब्जेक्ट मूव करायचा आहे, दिस ऑब्जेक्ट. सो क्लिक ऑन दिस ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ लेफ्ट माऊस बटन. क्लिक केलं. त्याच्यानंतर एंटर प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केलं. त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट आहे कुठल्या पॉईंटपासून उचलायचं आहे तुम्हाला. मला आता या लाईनच्या एंड पॉईंटपासून हा ऑब्जेक्ट उचलायचा आहे. दॅट्स वाय या पॉईंटवर क्लिक केलं. बरोबर. चालेल. देन तुम्हाला या पॉईंटपासून न्यू पॉईंटचं डिस्टन्स डिफाईन करायचं आहे. बरोबर. लेट्स से न्यू डिस्टन्स इज 500. बरोबर. तर एकदा आपण चेक करूया लिनियर डायमेन्शनमध्ये जाऊन दिस पॉईंट अँड दिस पॉईंट किती आहे डिस्टन्स, 500 एक्झॅक्ट 500. तर अशा पद्धतीने आपण मूव कमांड एक्झिक्यूट केलेली आहे. चालेल. तर आता आपण कुठल्या कमांडवर होतो, मिरर कमांडवर. तर आता
मला हे दोन ऑब्जेक्ट आहे ते मिरर करायचे आहे अराउंड दिस मिरर लाईन. सो फॉर दॅट आय हॅव टू सिलेक्ट धिस ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढे पण ऑब्जेक्ट आहे तेवढे सगळे सिलेक्ट करायचे. देन टाईप MI एंटर. द शॉर्टकट ऑफ मिरर इज MI एंटर. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्या लाईनचे दोन एंड पॉईंट द्यायचे आहे. स्टार्ट पॉईंट त्याच्यानंतर एंड पॉईंट दिला. त्याच्यानंतर आता इथे काय देतो आहे डायनॅमिक इनपुट, इरेज द सोर्स ऑब्जेक्ट्स, येस ऑर नो. इट मीन्स दॅट तुम्हाला सोर्स ऑब्जेक्ट डिलीट करायचा आहे की नाही. सो फॉर मी सोर्स इज दिस डायग्रॅम. बरोबर, सोर्स आहे माझा हा डायग्रॅम. तर मला हा सोर्स इरेज करून इथे मिरर करायचा आहे की नाही हे आपल्याला इथून डिसाईड करायचं आहे. इफ मी येस केलं तर बघा काय होणार आहे. समजा तुम्हाला सोर्स ऑब्जेक्ट आहे तो इरेज करायचा आहे, तर तुम्ही येसवर क्लिक करणार. बघा येसवर क्लिक केल्यावर काय होतं आहे, येसवर क्लिक केलं तर माझा जो ऑब्जेक्ट होता हा इथला इरेज झालेला आहे. बरोबर, आणि इथे मिरर होऊन तो ऑब्जेक्ट इथे आलेला आहे. बरोबर, तर आता मी परत Ctrl+Z करतो आहे. MI एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट्स, एंटर, देन सिलेक्ट द मिरर लाईन, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. नाव आय एम गोइंग टू क्लिक ऑन नो ऑप्शन. तर नो ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला मिरर इफेक्ट दिसून येईल. म्हणजेच काय, दोन्ही साईडला ऑब्जेक्ट दिसणार, पण एक ऑब्जेक्ट आहे तो दुसऱ्या ऑब्जेक्टशी मिरर असणार आहे. बरोबर, तर नोवर क्लिक करा. बघा दोन्ही ऑब्जेक्ट दिसतात आहे या केसमध्ये, आणि हा याचा मिरर ऑब्जेक्ट इथे आपण क्रिएट केला आहे विथ द हेल्प ऑफ मिरर कमांड. बरोबर, चालेल. त्याच्यानंतर आता आपण मिरर कमांड यूज केली विथ द हेल्प ऑफ मिरर लाईन. सो इन नेक्स्ट आय एम गोइंग टू यूज मिरर कमांड विदाउट मिरर लाईन ऑप्शन. तर आता नेक्स्ट काय करूया, आपण मिरर करूया एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे हाच ऑब्जेक्ट करूया आपण मिरर, पण विदाउट मिरर लाईन क्रिएट करता. बरोबर, चालेल. सो अगेन शॉर्टकट आहे MI एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट्स, एंटर. आता मी मिरर लाईन इथे क्रिएट नाही करणार आहे, मी इमॅजिनरी मिरर लाईन इथे क्रिएट करणार आहे. बरोबर, त्यासाठी मी काय करणार, कुठल्याही पॉईंटवर क्लिक केलं. बरोबर, बिकॉज ऑफ माय ऑर्थो इज ऑन, माझी जी लाईन आहे ती परफेक्ट हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल येणार. बरोबर, चालेल. आता मी हॉरिझॉन्टल लाईन, हे बघा डॉटेड लाईन आली येलो कलरमध्ये, ती ड्रॉ करते. फर्स्ट पॉईंट ऑलरेडी मी क्लिक केला आहे विथ द हेल्प ऑफ लेफ्ट माऊस बटन. सेकंड पॉईंट पण मी सिलेक्ट करणार विथ द हेल्प ऑफ लेफ्ट माऊस बटन. कुठल्याही पॉईंटवर क्लिक करा, इथे डिस्टन्स द्यायची काय गरज नाही. तुम्ही इवन एवढा छोटंसं डिस्टन्स दिलं तरी चालेल, मिरर ऑब्जेक्ट इथे क्रिएट होणारच आहे, किंवा एवढा डिस्टन्स दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. क्लिक केलं त्याच्यानंतर इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो, दॅट्स वाय मी एंटरवर प्रेस करणार. बघा विदाउट मिरर लाईन माझा मिरर रिझल्ट इथे आलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण मिरर कमांड आहे ती एक्झिक्यूट केलेली आहे. बरोबर, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑफसेट कमांड, शॉर्टकट इज O एंटर. चालेल, आता ऑफसेट डिस्टन्स काय आहे ते आपण बघूया. इफ मी इथे एक लाईन काढली, लेट्स से द लेंथ ऑफ द लाईन इज 100 mm. बरोबर, 100 एंटर. त्यानंतर मला काय करायचं आहे, ही जी लाईन आहे ना ती ऑफसेट करायची आहे, म्हणजे 100 mm चीच लाईन माझी नेक्स्ट येणार आहे, पण एका ऑफसेट डिस्टन्सवर येणार आहे. ओके, सो शॉर्टकट इज O एंटर. फर्स्ट वी नीड टू स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट डिस्टन्स मी सेट केलं 50 mm. सो 50 एंटर. देन वी हॅव टू सिलेक्ट द ऑब्जेक्ट फॉर ऑफसेट. तर मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर काय करायचं आहे, नेक्स्ट तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला ऑफसेट करायचं आहे, म्हणजेच काय, तुम्हाला या डायरेक्शनला ती लाईन ऑफसेटवाली लाईन क्रिएट करायची आहे किंवा या डायरेक्शनला. बरोबर, मग इफ मला या डायरेक्शनला यायचं आहे, म्हणजेच राईट साईडला यायचं आहे, तर कर्सर मी राईट साईडला आणून
लेफ्ट माऊस बटन क्लिक करणार आहे, बरोबर. इफ मला ही लाईन लेफ्टला क्रिएट करायची आहे 50 mm ऑफसेटवर, सो ही लाईन मी सिलेक्ट करणार, त्याच्यानंतर लेफ्ट साईडला कर्सर घेऊन क्लिक करणार. तर अशा पद्धतीने ऑफसेट कमांड आहे ती आपण यूज करू शकतो. आणि आता एक तुम्ही ऑब्झर्व केलं असणार, ही ऑफसेट कमांड आहे ती अजून माझी केली नाही झाली आहे. माझा रिझल्ट क्रिएट झाला, बरोबर, माझं ड्रॉइंग मॉडिफाय झालं, पण त्याच्यानंतर जी कमांड आहे ती संपली नाही, म्हणजे एक्झिट नाही आपण त्या कमांडमधून झालो, बरोबर. तर ऑफसेट या कमांडचा हा एक सर्वात मोठा फायदा आहे की आपण त्या कमांडमधून बाहेर नाही पडत, आपण मल्टिपल टाईम्स ऑफसेट करू शकतो. बघा, विथ सेम डिस्टन्स मी ही लाईन इथे ऑफसेट केली, विथ सेम डिस्टन्स ही लाईन इथे ऑफसेट केली. तर मी क्लिक करतो आहे आणि बस लेफ्ट माऊस बटन क्लिक करतो आहे. तर अशा पद्धतीने ऑफसेट कमांड आपण एक्झिक्यूट करू शकतो. नेक्स्ट इज रेक्टँग्युलर पॅटर्न, बरोबर, किंवा रेक्टँग्युलर ॲरे. चालेल, तर आता रेक्टँग्युलर ॲरे आपण क्रिएट करूया. फॉर दॅट मी किती रेक्टँगल काढतो, REC एंटर. चालेल, आपण एक काम करूया, PDF फॉलो करूया ड्रॉइंग नंबर 1ची. सो डायमेन्शन आता या रेक्टँगलचं किती आहे, 55 SQ. SQ मीन्स वॉट, स्क्वेअर. सो माझं हॉरिझॉन्टल डायमेन्शन ॲज वेल ॲज वर्टिकल डायमेन्शन सेम असणार 55, बरोबर. तर 55चा स्क्वेअर मी काढणार आहे इथे, आणि मी काय करणार आहे, एक सर्कल ड्रॉ करणार आहे ऑफ डायमीटर 6. त्याच्यानंतर मी त्याला मूव करणार आहे अपवर्ड आणि टुवर्ड्स राईट. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे, किंवा रेक्टँग्युलर ॲरे कसा यूज करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला, सो ऑलरेडी मी REC एंटर प्रेस केलं आहे. सिलेक्ट द फर्स्ट पॉईंट फॉर द रेक्टँगल, आणि आता आपल्या इथे डिस्टन्स जायचं आहे विच इज ऑफ 55 टॅब 55, बरोबर. 55चा स्क्वेअर क्रिएट झाला. ओके, सो नाव आय एम गोइंग टू क्रिएट अ सर्कल ऑफ डायामीटर 6, बरोबर. चालेल, C एंटर. तर आता सर्कल आहे मी कुठल्या पॉईंटवर क्रिएट करणार आहे माहिती आहे, या कॉर्नर पॉईंटवर, किंवा या कॉर्नर पॉईंटवर, किंवा या. ओके, चालेल. तर असं का, जर तुम्ही PDF बघितलं तर PDF या सर्कलचं डिस्टन्स आहे ते या कॉर्नर पॉईंटपासूनच दिलं आहे, बरोबर. या कॉर्नर पॉईंटपासून 6 mm टुवर्ड्स राईट, या कॉर्नर पॉईंटपासून 5 mm अपवर्ड, बरोबर. चालेल, म्हणून मी या सेंटर पॉईंट, या कॉर्नर पॉईंटवर किंवा या कॉर्नर पॉईंटवर सर्कलचा सेंटर प्लॉट करणार आहे. तर बघूया आपण. मी ऑलरेडी C एंटर केलेलं आहे. सो फर्स्ट सिलेक्ट द सेंटर पॉईंट, दिला तो, बरोबर. देन टाईप D एंटर फॉर डायमीटर मेथड, D एंटर, बरोबर. आता डायमीटर किती आहे, 6चा, 6 एंटर. अशा पद्धतीने आपला हा सर्कल आलेला आहे ऑफ डायमीटर 6चा. एकदा चेक करूया आपण. डायमीटर सिलेक्ट केला सर्कल, बघा 6चा डायमीटर आलेला आहे, बरोबर. आता मी त्याला मूव करणार आहे. सो शॉर्टकट फॉर मूव कमांड इज M एंटर. सिलेक्ट केला सर्कल, एंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटर पॉईंट क्लिक करणार, किंवा बेस पॉईंट क्लिक करणार, ज्या पॉईंटपासून मला मूव करायचं आहे त्या पॉईंटपासून. सो नाव माझा रेक्टँगलचा कॉर्नर पॉईंट आहे तो माझा बेस पॉईंट आहे. सो सिलेक्ट केला मी. त्याच्यानंतर PDF आपण बघूया किती डिस्टन्स आहे, 6 mm टुवर्ड्स राईट, 5 mm अपवर्ड. सो 6 एंटर. त्याच्यानंतर अगेन एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट, एंटर, सिलेक्ट द सेंटर पॉईंट, बरोबर. चालेल, सेंटर पॉईंट क्लिक केला. त्याच्यानंतर वर किती घेऊन जायचं मला, 5 mm. सो 5 एंटर. तशा पद्धतीने आपला जो सर्कल आहे मी प्लॉट केलेला आहे रेक्टँगलमध्ये. चालेल, आता आपण ॲरे कमांडकडे वळणार आहोत. ॲरे कमांडचा शॉर्टकट आहे AR एंटर, बरोबर. आता मला कुठला ऑब्जेक्ट ॲरे करायचा आहे. ॲरे म्हणजे काय तुम्हाला PDF दाखवतो.
आता हे जे सर्कल आहे त्या सगळ्या सर्कलचा डायमीटर सेम आहे. किती आहे? 6 mm डायमीटर. तर आता समजा तुम्हाला कुठल्याही ड्रॉइंगमध्ये सेम ऑब्जेक्ट पॅटर्न झालेला दिसणार, म्हणजे पॅटर्न क्रिएट झाले की नाही, बरोबर. तर अशा पॅटर्न झालेले दिसणार, तर त्यावेळी तुम्ही ॲरे कमांड यूज करणार आहे. तर आता हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसतो आहे, बरोबर. सो दॅट्स वाय आय एम गोइंग टू सिलेक्ट अ रेक्टँग्युलर ॲरे फॉर दिस पर्पज. सो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. कुठला ऑब्जेक्ट मला पॅटर्न करायचा आहे किंवा ॲरे करायचा आहे? दिस सर्कल. दॅट्स वाय मी हा सर्कल सिलेक्ट केला, त्याच्यानंतर एंटर प्रेस केलं. नेक्स्ट ॲरेच्या तर 3 तुम्हाला इथे टाईप दिसत असणार, रेक्टँग्युलर, पाथ आणि पोलार. सो रेक्टँग्युलर पॅटर्नवर ॲरेवर आपण क्लिक करणार आहे. क्लिक केलं तर बघा ऑलरेडी माझं इथे रिझल्ट आहे तो इथे जनरेट झालेला आहे, बरोबर. पण आता मी PDF एकदा ओपन करतो आहे. कॉलम्स आणि रोज आपण आहे ते चेक करूया. सो कॉलम्स कसे असतात? व्हर्टिकल असतात. रोज असतात ते हॉरिझॉन्टल असतात. हियर कॉलम्स किती आहे? 4. रोज आहे 4. चालेल. तर इथे मला आता रिबनवर जाऊन ते कॉलम्स आणि रोजची संख्या मला बदलायची आहे. कॉलम्स ऑलरेडी आहे 4, फक्त रोज मला चेंज करायचं आहे. डबल क्लिक केलं, 4, एंटर. राईट. चालेल. त्याच्यानंतर आता मला आणखीन एक पॅरामीटर चेंज करायचं आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स. सो इन दिस ड्रॉइंग सर्कलचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे? 15 cc. 15 cc, बरोबर. चालेल. तर आता कॉलमचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स मी चेंज करणार आहे 15, एंटर, बरोबर. बघा इथे आउटपुट दिसतो आहे. सेम रोजचं 15, एंटर. तर अशा पद्धतीने आपण ॲरे कमांड यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने रेक्टँग्युलर ॲरे क्रिएट झालेला आहे, बरोबर. ॲरे क्लोज करण्यासाठी एस्केप प्रेस करू शकतात किंवा क्लोज ॲरे हा ऑप्शन आहे तो तुम्ही क्लिक करू शकतात. आणखीन एक गोष्ट, आता जो ॲरे आपला क्रिएट झालेला आहे, समजा लेट्स से की मला हा सर्कल नको आहे पॅटर्नमधला, बरोबर. तर आता मी काय करणार? हा सर्कल सिलेक्ट करणार आणि डिलीट करणार. पण माझ्या लक्षात आलं, अरे सगळेच सर्कल आहे ते माझे डिलीट झालेले आहे. तर आता मी Ctrl Z करतो आहे. सो मला हा जो ॲरे आहे तो तोडायचा आहे, बरोबर. का? कारण हे सगळे एकत्र सिलेक्ट होतात आहे. सो आय नीड टू ब्रेक दिस पॅटर्न. दॅट्स वाय मी प्रेस करणार आहे किंवा मी कमांड देणार आहे एक्सप्लोड, जी तुम्हाला इथे दिसेल. शॉर्टकट आहे एक्स एंटर. सो त्यासाठी काय करायचं? टाईप पहिले एक्स एंटर करायचं, देन सिलेक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे आता इन दिस केस आपला ॲरे आहे तो ऑब्जेक्ट आहे, तो सिलेक्ट केला सगळा ॲरे, त्याच्यानंतर एंटर दाबलं, बरोबर. आता बघा मी सिंगल सर्कल आहे ते डिलीट करू शकतो. तशा पद्धतीने आपण ॲरे आहे तो तोडला आहे, एक्सप्लोड केलेला आहे, बरोबर. Ctrl Z करतो आहे. तर रेक्टँग्युलर ॲरे तुमचा जे कन्सेप्ट होतं रेक्टँग्युलर ॲरेचं ते क्लिअर झालं आहे, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पोलार ॲरे आपण यूज करणार आहे. चालेल. आता पोलार ॲरे यूज करण्यासाठी तुम्हाला इथे ड्रॉइंग नाही आहे, पण मी इथं तुम्हाला सांगतो कसं असतं ते. इफ मी एक सर्कल इथे ड्रॉ करतो आहे, किती डायमीटरचा ड्रॉ करा, काय प्रॉब्लेम नाही. आता मला काय करायचं आहे, दुसरा आणखीन एक सर्कल क्रिएट करतो आहे, बरोबर. सेम त्याच्या सेंटरच्या वर्टिकल लाईनमध्ये किती MMचं डायमीटर तुम्ही सिलेक्ट करा, नो प्रॉब्लेम. आता मला काय करायचं आहे, हा जो सर्कल आहे तो या सर्कलच्या सेंटर पॉईंटभोवती असा गोलाकार फिरवायचा आहे, बरोबर. म्हणजेच काय, कॉपी करायचा आहे सर्क्युलर पॅटर्नमध्ये. सो त्याला कमांड मी यूज करणार आहे अगेन ॲरे AR एंटर. मला काय पॅटर्न करायचं आहे? दिस स्मॉल सर्कल. सो सिलेक्ट द स्मॉल सर्कल, एंटर. आता याच्यातला काय सिलेक्ट करणार आहे ऑप्शन? मी पोलार. बघा पोलार क्लिक केलं मी, बरोबर. मला कुठल्या सेंटर पॉईंट भोवती त्याला कॉपी करायचं आहे, पॅटर्न करायचं आहे. सो
मला या सर्कलच्या सेंटर पॉईंट भोवती कॉपी करायचं आहे. तर मी काय करणार आहे, या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर गेलो तर सेंटर पॉईंट दिसला. मग या सेंटर पॉईंटवर येऊन क्लिक करणार आहे. बघा बरोबर गोलाकार फिरलेले आहे. बरोबर. तर हे टोटल किती आहे, 6. इफ मला 8 पाहिजे तर मी या आयटम्समध्ये जाऊन चेंज करू शकतो. 8, 12 जसं पाहिजे तुम्ही तेवढे देऊ शकतात. बरोबर. चालेल, आता इथे मी सुद्धा 8 ठेवतो. नेक्स्ट काय करणार आहे, आता हे सगळे जे सर्कल आहे ते 360 डिग्रीमध्ये पॅटर्न झालेले आहे. इफ मला फक्त 180 डिग्रीमध्ये पॅटर्न करायचं आहे, म्हणजे फ्रॉम धिस पॉईंट टू धिस पॉईंटच मला सर्कल पॅटर्न करायचे आहे, तर मी काय करणार, फिलमध्ये जाऊन 360ला डबल क्लिक करणार, एडिट करणार आणि 180 एंटर करणार. तर बघा बरोबर 180मध्ये माझे सर्कल्स आहे ते पॅटर्न झालेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इफ मला काय करायचं, आता मला फक्त 3च सर्कल पाहिजे, तर 3 एंटर करतो मी. आणि आता मी बिटवीनचं तुम्हाला जे ऑप्शन आहे ते सांगतो. मला तर काय करायचं आहे, 90 डिग्रीमध्ये फक्त 3 सर्कल पाहिजे. म्हणजेच काय, फ्रॉम धिस पॉईंट टू धिस पॉईंट टू धिस पॉईंट किती 90 डिग्री झाले. तर या 90 डिग्रीमध्ये मला 3 सर्कल पाहिजे. तर बघा मी काय करणार, बिटवीन इथे सॉरी एक मिनटं एस्केप करतो, जरा डिलीट करतो. इफ मी बिटवीन आता इथे चेंज केलं, 60 डिग्री टाकलं, बघा तर काय होणार, जो अँगल आहे म्हणजे कुठून या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत ते या पॉईंटपर्यंत, म्हणजे किती अँगल इथे क्रिएट होणार, तो अँगल असणार आहे 60चा. बरोबर. चालेल, हा बिटवीनचा ॲक्च्युली यूज आहे. समजा अँगल मला दोन सर्कलमधला अँगल मला पाहिजे आहे 30 डिग्री, सो 30 डिग्री टाकणार मी. बघा आता मी एस्केप केलं आणि चेक करणार आहे, एल एंटर, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत लाईन काढली, शिफ्ट प्रेस करून या सेंटर पॉईंटपर्यंत दुसरी लाईन काढली. तर आता आपण याचा अँगल चेक करूया, 30 डिग्री. तर अशा पद्धतीने आपण बिटवीनचा यूज करू शकतो. तशा पद्धतीने आपला पोलार पॅटर्न आहे तो क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज पाथ. चालेल, आता पाथसाठी मी पहिली इथे स्प्लाइन जनरेट करतो आहे. फॉर स्प्लाइन शॉर्टकट काय, SPL एंटर, स्प्लाइन जनरेट केली, एंटर, आणि इथे एक सर्कल ड्रॉ करतो. नाव मला काय करायचं आहे, हा सर्कल आहे तो या स्प्लाइनवर आहे, तो पॅटर्न करायचा आहे, कॉपी करायचा आहे नंबर ऑफ टाइम. सो AR एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट, एंटर. आता आपल्यासाठी हा पाथ झाला की नाही, दॅट्स वाय पाथ आपल्याला क्लिक करायचा आहे, पाथ ऑप्शन क्लिक केला, पाथ. आणि नेक्स्ट काय करायचं आहे, जो पाथ आहे ज्या पाथवर मला तो सर्कल आहे तो पॅटर्न करायचा आहे, तो मी पाथ इथे क्लिक करणार आहे. क्लिक केला तर बघा अशा पद्धतीने आपले जो सर्कल्स आहे ते पॅटर्न झालेले आहे त्या पाथवर. बरोबर. आता मी समजा इथे डिस्टन्स चेंज करतो, डिस्टन्स ठेवलं 10चं डिस्टन्स ठेवलं, 10 एंटर. बघा तर अशा पद्धतीने आपण स्प्लाइन विथ द हेल्प ऑफ पाथ ॲरे आपण कुठलाही ऑब्जेक्ट पॅटर्न करू शकतो. बरोबर. मी आता एखाद्या रेक्टँगलवर तुम्हाला सेम रिझल्ट करून दाखवतो. REC एंटर कमांड दिलेली आहे, सी एंटर, एक सर्कल इथे ड्रॉ केला, AR एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट, एंटर, आणि पाथ. तर पाथ मी हा दिला त्याला. बघा तर अशा पद्धतीने माझा जो सर्कल आहे तो त्या पाथवर कॉपी झालेला आहे. सो क्लोज ॲरे करा किंवा एस्केप बटन दाबा, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये काय काय क्लिअर केलेलं आहे, इरेज, कॉपी, मिरर, ऑफसेट, ॲरे, त्याच्यानंतर मूव, या टोटल 1 2 3 4 5 6 कमांड्स आहे त्या क्लिअर केलेल्या आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. In next lecture I am going to cover
these all commands.